माळिणगाव हे विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात येतं। त्यांच्याशी या दुर्घटनेसंदर्भात चर्चा केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील बापट यांनी। आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमध्ये प्रचंड दुर्घटना घडली आहे। राज्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आणि खूपच दुर्दैवी। विधानसभेचे अध्यक्ष वळसे पाटील आपल्याकडे, त्यांच्याशी बोलूया थेट। काय काय माहिती आतापर्यंत काय काय मिळाली? आता ही जी दुर्घटना घडलेली आहे या घटनेचं साधारणतः 40 पेक्षा जास्त कुटुंब बाधित झालेली आहेत आणि साधारणपणाने 100 पेक्षा अधिक लोक या दुर्घटनेमध्ये सापडलेले आहेत। सर्व यंत्रणा या ठिकाणी मौजूद आहे। मिलिटरीची सुद्धा NDRFची टीम इथं पोचलेली आहे। ॲम्ब्युलन्सेस इथे आहेत, डॉक्टर्स इथे आहेत, बाकीचा स्टाफ इथे आहे। सर्व प्रशासकीय पोलीस डिपार्टमेंट इथं आहेत आणि आपापल्या जागेवर काम करतात। 6 लोक याच्यातमध्ये बचावलेले मला दिसले, आत्ता त्यांना मी भेटलो, पण त्याच्यापेक्षा जास्त लोक बचावण्याची शक्यता मला कमी दिसते। किती अडथळे येतात या सगळ्या वातावरणाचे? एक तर पाऊस आहे, रस्ते खूप आहेत, रस्ते अरुंद आहेत आणि बघायला येणाऱ्या लोकांचं प्रमाण आणि गाड्यांचं प्रमाण खूप मोठं असल्यामुळे राहत कार्यामध्ये खूप अडथळे याच्यामध्ये येत आहेत। तर माझी विनंती आहे सगळ्यांना की हे सगळे काही लोक अडकलेले लोक बाहेर निघेपर्यंत सगळ्यांनी सहकार्य त्याच्यामध्ये करावं, अन्यथा मग एवढी यंत्रणा असून देखील त्याचा उपयोग आपल्याला होणार नाही। जखमींना कुठं पाठवलं जाते किंवा असं काही? जखमींना आता इथंच आडिवरेला आरोग्य केंद्र आहे, तिथं उपचार करतात। तज्ज्ञ डॉक्टरांची सुद्धा एक 20 डॉक्टरांची टीम मनसरून पाठवलेली होती, परंतु त्यांना प्रॅक्टिकली आता करण्यासारखं काही नाही आहे। आणि घोडेगावच्या RH मध्ये 30 बेड्स आणि मंचरच्या RH मध्ये 70 बेड्स असं 100 बेडची व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे। हा सगळा जो भाग आहे तो दुर्गम आहे, अशाच अनेक वस्त्या आहेत, वाड्यात अशाच डोंगरावरती आहेत। तर आता त्यांच्या दृष्टीने काही म्हणजे आत्ता प्राधान्य आपलं जरी माळीणला असलं तरी पाऊस एकूण लक्षात घेता इतर वस्त्यांच्या बाबतीत काय करता येईल, नेमकं काही सुचवणार? नाही, कसं आहे की हा भाग गेल्या काही वर्षामध्ये खूप रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीने जोडला गेलेला आहे आणि लँडस्लाईड हा प्रकार या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी घडला नाही। म्हणजे पहिल्यांदा या परिसरामध्ये हा प्रकार घडतो आहे आणि त्यामुळं काय घडलं आहे, नक्की कसं घडलं आहे ते जरा आता संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे। मग आम्ही जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालून अभ्यास करून त्याच्यातून नक्की भूस्तरामध्ये काही बदल आहेत का त्याचा चौकशी करायचा प्रयत्न करू। सगळ्या पद्धतीच्या यंत्रणा या ठिकाणी मदतीला आहेत, पण इथं रस्ता अरुंद आहे एकतर आणि खूप गाड्या, खूप बघ्यांची संख्या झाल्यामुळं मदतीची जी अपेक्षा आहे, की योजना आहे, त्याच्यामध्ये खूप अडथळे येतात। एकदा पाऊस पण आहे आणि इथल्या परिसरात सातत्याने वाढणारी जी गर्दी आहे वाहनांची, त्याच्यामुळे अडथळे निर्माण झाले। त्यामुळे ते दूर केले तर कमीत कमी हानी अजूनही होऊ शकते। जे शक्य आहे तेवढे टाळावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। कॅमेरामॅन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम TV, माळीण।